पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी नांदुरा येथे बौद्ध संमेलन संपन्न। महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन तथा जनजागृती अभियान राबविण्यात येत असून त्याच माध्यमातून पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध जनजागृती अभियान समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल नांदुरा येथे दिनांक 12 ऑक्टोबर रोजी भव्य बौद्ध संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी भंते संघपालजी धम्म पूजा घेऊन सह मान्यवरांच्या हस्ते दीप धुपासह पुष्पाने अधिष्ठानाची पूजा करून ध्येयवादी आंबेडकरी जलसा वसाडी यांच्या भीमगीताने संमेलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र हिरोळे यांनी सर्व जाती धर्माचे स्थळे हे त्यांच्या ताब्यात असून मात्र बौद्धगया येथील महाविहार बौद्धाच्या ताब्यात नसून पंड्यांच्या ताब्यात असून ते बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे। पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशात बौद्ध के राष्ट्र से आया हो असे सांगतात, मात्र बौद्धाच्या आस्था असलेल्या विहाराबाबत दुर्लक्ष करतात। अशा दुजाभाव करणाऱ्या सरकार विरोधात बौद्ध समाजात रोष निर्माण होत आहे। तर प्रमुख वक्ते राजेश पवार मुंबई मुख्य समन्वयक महाराष्ट्र राज्य यांनी मत मांडताना आपण भावनिक होऊन नव्हे तर संघटित होऊन बौद्ध समाजाची विरासत असलेले बौद्ध विहार ताब्यात घेण्यासाठी सर्व पक्ष पार्टी बाजूला ठेवून रस्त्यावरील लढाई लढण्याची वेळ आली आहे असे सांगितले। तर डॉक्टर तायरे यांनी धम्माच्या मार्गाने पंचशील पालन करून संविधानिक पद्धतीने प्रामाणिकतेने लढाई लढली असे मत व्यक्त केले। ॲडव्होकेट सुमेध किरवले बेड, ॲडव्होकेट राहुल लहासे मुक्ताय नगर, ॲडव्होकेट संजय इंगळे नांदुरा न्यायालयीन लढण्यास सुप्रीम कोर्टापर्यंत वकिलाची फौज हा लढा यशस्वी लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले। यावेळी ओबीसी पॅथर संघटनेचे अध्यक्ष धनाजी सुरोशे मुंबई यांनी या लढ्याला पाठिंबा जाहीर दिला। सुभाष जाधव संघटक मुंबई, प्रकाश कांबळे संघटक परभणी, इंजी दिलीप शेंगे संघटक अकोला, डी सरदार नांदुरा, ॲडव्होकेट स्नेहल तायडे मलकापूर, संतोष तायडे, विजय बोदडे खामगाव, सागर झनके, शैलेश वाकोडे, अजय भिडे, अर्जुन वाकोडे, देविदास गोरे, शैलेश वाकोडे, भीमार्मी, किशोर इंगळे, अरुण सुरवाडे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नांदुरा तालुक्यातील बौद्ध समाजातील सरपंचाचे धम्म दुपट्टा देऊन अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप इंगळे तर आभार प्रदर्शन मेजर रतन डोंगरदिवे यांना